संघर्ष टाइम्स, समस्या जनतेची, साथ आमची. कर्जत राष्ट्रवादी परिवार शोकसागरात, अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित अनंतराव पवार यांच्या दुःखद निधनाने संपूर्ण राज्यासह कर्जत तालुका शोकसागरात बुडाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रायगड जिल्हा अध्यक्ष सुधाकर घारे यांच्या कर्जत येथील पक्ष कार्यालयात पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येत अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत व शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. अजितदादांच्या आठवणींना उजाळा देत उपस्थितांचे डोळे पाणावले होते. दरम्यान सुरू असलेल्या निवडणुकीचा प्रचार परिवर्तन आघाडीने थांबविला असून उमेदवार सुद्धा या दुःखात सामील झाले आहेत. अजितदादांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर कर्जत बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून श्रद्धांजली अर्पण केली. तसेच परिवर्तन विकास आघाडीचा प्रचार पूर्णतः बंद ठेवण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी ताकद असून गावोगावी या घटनेबद्दल तीव्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान महाराष्ट्र शासनाने अजितदादांच्या निधनाबद्दल आदरांजली म्हणून आज दिनांक 28 जानेवारी 2026 रोजी संपूर्ण राज्यात शासकीय सुट्टी व राजकीय दुखवटा जाहीर केला आहे. त्यामुळे सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात आल्या असून राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरविण्यात आला आहे. 3 दशकाहून अधिक काळ महाराष्ट्राच्या राजकारणात प्रभावी भूमिका बजावणारे अजित अनंतराव पवार हे 1991 पासून सलग आमदार होते. 3 वेळा उपमुख्यमंत्री, 2 वेळा अर्थमंत्री आणि विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली. निर्णय क्षमता, स्पष्टवक्तेपणा आणि विकासोन्मुख नेतृत्वासाठी ते ओळखले जात होते. अजितदादांच्या जाण्याने महाराष्ट्राने एक अनुभवी, कणखर आणि प्रभावी नेतृत्व गमावले असून कर्जतसह संपूर्ण रायगड जिल्हा शोकमग्न झाला आहे.